एक होता राजा भाग 6 इन्स्पायरेशन स्टोरी। मंगेश स्तब्ध झाला होता। आपल्याला काय वाटत होतं आणि काय झाले, काय बोलावं कळत नव्हतं। शेवटी बोललाच मंगेश, अगं मग आम्हाला का सांगितलं नाहीस? मित्र होतो ना। आणि एवढी वर्ष कुठे होतीस मग? तिथेच दुबईला। माझी पोस्ट वाढली होती ना, मग कंपनीने घराची व्यवस्था केली, तिथेच होती राहत मी। इकडे का आली नाहीस? पुन्हा कशी येणार होती मी इथे? आणि कोणत्या तोंडाने? सगळं मागे सोडून अगदी अभिमानाने गेली होती इंडिया सोडून। सगळे परतीचे मार्ग मीच बंद केले होते ना, कोणत्या वाटेने येणार होती परत? नीलमच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते आवरलं तिने। चहा संपवला। त्या टपरीवरच्या चहाची सर नाही ना या चहाला? विषय बदलला मुद्दाम नीलमने। मंगेश बोलला, कधी तोडली रे ती टपरी? झाली 3 वर्ष तरी झाली असतील। त्या सोसायटीला त्यांची बाग करायची होती ना, आणि टपरीमुळे त्या बागेचं सौंदर्य झाकलं जात होतं। तोडली म्हणून? आणि तुझा जॉब कसा चालू आहे? छान, तोही छान आहे। आता इकडे जवळ जॉब आहे आमचा, सॅलरी सुद्धा चांगली आहे। प्रवासाचा खर्च नाही की दगदग नाही। तेव्हाच आठवतंय एकत्र यायचो कारमधून। नीलमला आठवण झाली आणि हसली ती। राजासाठी थांबायची ना मी मुद्दाम। मंगेश, नीलम काही बोलली नाही त्यावर। बोल आता तरी नीलम। खूप वेळाने नीलमच्या तोंडातून शब्द आले, हो मुद्दाम त्याच्यासाठीच यायची मी आणि थांबायची। छान वाटायचं बोलताना त्याच्याशी, कायम तो जवळ असावा असं सुद्धा वाटे मला। मग कधी बोलली नाहीस ती? नाहीच बोलू शकले। माझ्या पप्पांना राजा आवडायचा, पण फक्त मित्र म्हणून। त्यांच्या मनात वेगळेच विचार होते जावयाबद्दल, आणि त्यांना भेटला तसाच जावाई। मी फक्त त्यांच्यासाठी लग्न केलं। हे राजा मनापासून आवडायचा मला। खूप मोठी चूक केली नीलम, हो। म्हणून तर एवढी वर्ष वनवासात होती, जणू काही एकटीच राहायची तिथे। पप्पा मम्मी सांगायचे परत ये मुंबईला, मीच नाही आले। वाटायचे राजा समोर आला काय बोलेल। आयुष्यात बहुतेक निर्णय बरोबर घेतले मी, हा एकच निर्णय चुकला माझा। नीलम सांगत होती, एवढी वर्ष खूप काही मिस केलं मी रे। इकडे सण पाऊस या वस्तू, आपल्या भेटण्याच्या जागा, आणि राजेशला, बरोबर ना? मंगेशने तिचं वाक्य पूर्ण केलं, हो आज बोलू शकते मी। राजाला खूप मिस केलं मी। पुन्हा शांतता। मंगेश नीलमकडे पाहत होता आणि नीलम बाहेर कुठेतरी। राजा कसा आहेस रे? नीलमने विचारलं। राजाना मस्त आहे अगदी। नीलम जरा हसली। त्या टपरीवर भेटलो होतो ते शेवटचं, लग्नात सुद्धा आला नव्हता राजा ना। माझा राग आला असेल म्हणून? आला नसेल कदाचित। नाही ग, राजाला कधीच बघितलंस का कोणावर रागवलेलं? आईंना खूप ताप होता त्या दिवशी, तरी ती सांगत होती तू जा लग्नाला। पण राजा आईला सोडून येणार होता का? नाही ना, तेच कारण होतं लग्नाला न येण्याचं। तसाच आहे का अजून राजा? तसाच म्हणजे स्वभाव तर तसाच आहे जो लहानपणापासून आहे, फक्त जरासा जाडा झाला आहे बस तेवढं। तेव्हा कसं तुझ्या समोर यायचं म्हणून टापटीप असायचा, जेवणाकडे लक्ष असायचं, बाहेरचं तेलकट तूप खायचं नाही, फक्त तुझ्या सोबत असायचा म्हणून हे सगळं करायचा। तू निघून गेल्यावर कशाला पाहिजे ते? शिवाय कधी आईला बरं नसलं की बाहेरचं खाणं व्हायची ना। अवेळी जेवण सुटलं आहे जरासा, मी नव्हते पण तू तरी होतास ना। मी कधीच सोडणार नाही त्याला, तशी शपथच घेतली आहे मी। बायकोला पण लग्न करायच्या आधी सांगून ठेवलं आहे मी, कधी काही झालं आणि तुमच्या दोघांमध्ये जर कोणी निवड करायला सांगितलं तर मी राजेशची निवड करणार। अशी माणसं आता दुर्मिळ होत आली आहेस। माझ्यासोबत आहे एक, तेच माझं नशीब। आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याला सोडणार नाही मी, हे नक्की। नीलम सगळं ऐकत होती आणि राजाची फॅमिली त्यावर। मंगेश हसला, येऊन बघ एकदा, मोठी फॅमिली आहे राजाची आता, आणि त्यात तो खूप आनंदी आहे, सुखी आहे। नीलम गप्प झाली। त्यावर बोलता बोलता रात्रीचे 9 वाजले। निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या। चल नीलम, छान वाटलं बोलून इतक्या वर्षांनी। नशीब आठवण तरी ठेवलीस आमची, हो रे, तुम्हाला कुठे विसरणार होती मी। बरं, आता किती दिवस आहेस इंडियामध्ये? ऍक्च्युली मी आता बदली करून घेणार आहेत, प्रोसेस सुरू झाली आहे। दिल्लीच्या ब्रांचला बदली करून घेईन। आणि इकडे नाही येणार का? मे बी नाही, पप्पा मम्मीनी ठरवलं आहे ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील। पप्पा तर रिटायर झालेत ना, मग तसं पण काम नाही त्यांचं इथे, सगळेच तिथे राहू मग। पण अजून नक्की नाही। ठीक आहे, पण जाण्याआधी एकदा तरी राजेशला भेटून जा, कारण आता फक्त या 2 चाळी शिल्लक आहेत, त्या पाडल्या तर कुठे जाऊ ते माहीत नाही।
आम्हाला. बघ जमलं तर, म्हणत मंगेश निघून गेला. नीलम तशीच उभी होती विचार करत. पुढच्या 2 दिवसात नीलमचं मुंबईतलं काम संपलं. अजून 2 दिवसांनी परतीचा प्रवास सुरू होणार होता तिचा. पुन्हा एकदा नीलम त्या रस्त्याने आली. चाळीसमोर कार थांबवली आणि बघत बसली चाळीकडे. काय म्हणत आलं तिच्या. उतरली गाडीतून आणि आली चाळीत. जुने दिवस आठवले. पुढच्या महिन्यात गणपती बहुतेक चाळीत मंडपाची तयारी सुरू होती. त्यावर तिने ओळखलं. त्या सार्वजनिक आरत्या आठवल्या तिला. मस्त मजा करायचो, रात्रभर जागायचो. मग कॉलेजला लेक्चरला झोप यायची. नीलमला हसायला आलं. राजाची आठवण झाली पुन्हा तिला. चाळीकडे मोर्चा वळवला तिने. 3रा मजला ना. हो, तिथूनच 5वी खोली. असेल का राजेश घरात. 8 वाजले होते रात्रीचे. नीलम पोहोचली राजेशच्या खोलीजवळ. या बाल्कनीत किती वेळ गप्पा मारत उभे असायचो आम्ही. तासनतास गप्पा चालायच्या तिघांच्या. मंगेशचं घर शेजारी. त्या खोलीला कुलूप होतं. बाहेर गेलं असेल मंगेश कदाचित. राजेशच्या खोलीचं दार बंद, पण कुलूप नाही. म्हणजे आतून बंद असेल, आत असेल कोणीतरी. राजेश मे बी. नीलमने दरवाजा ठोठावला. कोण पाहिजे तुम्हाला. एका लहान मुलीने दरवाजा उघडला. राजा कोण. राजा. सॉरी राजेश इकडेच राहतो ना. बाबा पाहिजे का तुम्हाला. बाबा आला नाही अजून. मग कोण आहे का घरात. आजी आहे ना. थांबा हा जरा, म्हणत ती मुलगी धावत आत गेली. राजाची मुलगी वाटते. छान आहे. मंगेश बोलला होता ना, छान फॅमिली आहे त्याची. नीलम मनातल्या मनात बोलली. ही बघा आजी. त्या लहान मुलीने राजेशच्या आईचा हात धरून बाहेर आणला. कोण आहे ग बबडी. राजेशची आई म्हणाली. नीलमला पाहिला आणि थक्क झाली. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. राणी ना तू. हो ना आई. आणि दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ तशाच रडत होत्या दोघी. खूप वेळानंतर दोघी शांत झाल्या. ये आत ये, म्हणत राजेशच्या आईने तिला घरात आणलं. बस हा, पाणी आणते. आईने लगबग करत गेली. नीलम ती खोली बघून लागली तशीच. अगदी काहीच फरक नाही. जशी शेवटची पाहिली होती तशीच. आई सुद्धा तशाच आहेत, फक्त केस पांढरे झाले आहेत. आणि घरात 3 लहान मुलं. सगळी कुतूहलाने नीलमकडे बघत होती. हे घे पाणी. नीलमने ग्लास घेतला. आई नीलमच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. डोक्यावर हात फिरवत होती. आनंद तर चेहऱ्यावर दिसत होता तिच्या. कशी आहेस ग राणी. कशी वाटते तुम्हाला. अगदी आहेस तशी आहे. जरा बारीक झाली आहे. जेवत नाहीस का. नीलम हसली. त्यावर जेवते आई. काम जास्त असते ना म्हणून. जरा स्वतःकडे लक्ष पण द्यायचे ना. हो आई नक्की देईल. छान वाटत होतं नीलमला. तिलाही किती आनंद झाला होता. मग कधी जाणार आहेस दिल्लीला राहायला. त्यावर मात्र नीलम चाट पडली. आई तुम्हाला कसं माहिती. मंगेश ज्या दिवशी तुमची भेट झाली ना त्याच रात्री मला सांगितलं सगळं त्याने. नीलमला मंगेशचा राग आला. आईंना कळलं ते. मंगेश पण माझाच मुलगा आहे ना. तू मुलगी आहेस ना माझी. त्याला खूप वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल. सांगावंसं वाटत म्हणून सांगून टाकलं त्याने. आणि राजाला घाबरू नकोस. त्याला माहिती नाही हे आणि सांगणार सुद्धा नाही त्याला. नीलमला हायसं वाटलं. आई मला सांगायचे नव्हते कोणाला. मंगेश विचारू लागला म्हणून सांगितलं त्याला. म्हणजे तू राजेशला ओळखलं नाहीस. त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याच्या समोर आली नाही कधी. नीलम ते बोलून शांत बसली. कसा आहेस राजा. राजा ना बघ आता येईल थोड्या वेळाने. ऑफिसला गेला आहे. नाही ग, पुढच्या महिन्यात गणपती आहेत ना. तो खालीच आहे मंडपाजवळ. तुला दिसला नाही वाटते. तो नाही, पण मला भेटायचे आहे त्याला. तेवढ्यात राजेश दारात हजर. नीलम उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. राजेशचं लक्ष त्याच्यावर गेलं. तोही तिच्याकडे बघू लागला. बाबा म्हणत 3 मुलं राजेशला जाऊन बिलगली. तेव्हा राजेश भानावर आला. बाबा खाऊ आणला. एका मुलाने विचारलं. नाही रे, उद्या आणीन. हा नक्की. तशी 3 मुलं जाऊन पुन्हा अभ्यासात गुंतली. राजेश घरात आला. आईने पाणी आणून दिलं. राजेश नीलमकडे पाहत नव्हता आणि पण नीलम त्याच्याकडे बघत होती. अजूनही निरखून. अगदी राजा खूप बदलला होता आता. अर्थात मंगेश बोलला तसा. त्याची हेअरस्टाईल खूप आवडायची नीलमला. आता सुद्धा तशीच होती. फक्त काही पांढरे केस बऱ्यापैकी काळ्या केसातून डोकावत होती. पहिलं एकदम क्लीन शेव असायचं. आता दाढी पांढरी होती बहुतेक. पहिला बारीक म्हणजे ठीकठाक होता शरीर यष्टीने. आता त्याने घातलेल्या त्या ढगळ शर्टातून वाढलेला पोट दिसत होतं. पहिला नेहमी उत्साहित असणारा राजा आता थकलेला वाटत
वाटत होता, कशी आहेस? राजेशच्या त्या प्रश्नाने नीलम भानावर आली. हा छान आहेस मी. तू कसा आहेस? मी कसा वाटतो तुला? छान वाटतोस ना? छान. राजेश हसला. का रे हसलास? कुठल्या अँगलनी मी तुला छान वाटतो? पुन्हा हसला राजेश. ते एक होतं, त्याचं हसू अगदी लहान गोंडस बाळासारखं असायचं. ते तसंच होतं अजून. हसू आवरत राजेश बोलला, कधी आलीस मुंबईला? कालच आली आणि तुला भेटायला आली. खोटं बोलली नीलम. अजून किती दिवस मग? आणि मिस्टर असतील ना सोबत? काम होतं ना मुंबईला म्हणून एकटीच आली आहे. त्याला वेळ नाही ना भेटत, नाही तर आला असता तोही. काम असतील ना खूप. बरोबर. मग नीलमला वाईट वाटत होतं. आपण जास्त काही थांबू शकत नाही राजासमोर, म्हणून ती उठली. चल मग निघते मी, घरी काम आहे थोडं, नंतर भेटू कधीतरी. ठीक आहे म्हणत राजेश सुद्धा उठला. खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं आणि जोरात पावसाला सुरुवात झाली. थांब नीलम, पाऊस थांबला की जा, भिजशील उगाच. नीलम थांबली. आता दोघे त्या बाल्कनीत उभे राहून पावसाकडे बघत होते. राजेशची आई दोघांना आतून पाहत होती. किती वर्षाने ते असे उभे होते. नीलम बोलली, थोड्या वेळाने भिजतोस का अजून पावसात? मी तर किती मिस केलं पावसाला. राजेशने स्माईल दिली. तिथे दुबईला नसेल ना पाऊस वगैरे? तुला खरं सांगू, मला पाऊस असा आवडला नाही कधी. शाळेत असताना तर बाहेरचं पडायचो नाही मी. पाऊस सुरू झाला असेल तर वाटायचं आपण विरघळून जाऊ आपण पावसात तरी. लहानपणी कुठे अक्कल असते एवढी, पण नाही आवडायचा पाऊस मला. फक्त तू भिजायला यायशील तरच. तुझ्यासाठी मी भिजायचो पावसात. मला थंड सहन होत नाही ना, लगेच शिंका सुरू होतात. मग कशाला भिजायचं? तू असायचीस ना म्हणून. तुझं भिजून झालं की तू घरी जायचीस आणि मी इथे शिंका देत बसायचो. राजेश हसत म्हणाला, तुला थंड चालत नाही? मग मी आईस्क्रीम द्यायचे तुझ्यासाठी फक्त. नाही तर इकडे कुठे कोणाला सवय आहे आईस्क्रीमची? अरे पण आधी सांगायची ना. कशाला? तुझ्यासाठी काही करायची तयारी असायची माझी तेव्हा. नीलमला काय बोलावं ते कळत नव्हतं. पाऊस काही कमी होत नव्हता. नीलमच्या डोक्यात खूप विचार सुरू होते. विचारू का राजेशला? नको विचारूया. पुन्हा नको. शेवटी विचारलं तिने, खूप मिस केलं का मला? राजेशने एकदा पाहिलं नीलमकडे. खूप म्हणजे खूप सांगता येणार नाही एवढं. सगळीकडे तुला शोधत असायचो. दिवस सुरू झाला की पहिला मोबाईल चेक करायचो तुझा. एखादा मिस कॉल, निदान मेसेज तरी. ते नाही दिसलं तर दिवसभर वाट बघायचो तुझ्या कॉलची. ते घडलंच नाही कधी तरी रोज करायचो. ऑफिसमधून निघालो की मुद्दाम 2-3 बस सोडून द्यायचो. वाटायचे आता तू कार घेऊन येशील. मग तिघे तशाच गप्पा मारत घरी जाऊ. मंगेश वैतागून मग मला बळजबरीने बसमध्ये कोंबायचा. त्यानंतर घरी आलो की पुन्हा तेच, तुझ्या कॉलची किंवा मेसेजची वाट बघत बसायचो. एवढ्या वर्षात तसं काही घडलं नाही. नीलम शांतपणे ऐकत होती. त्यानंतर हे उत्साह, सण आणि हा पाऊस वाटायचं. एकदा तरी येशील पावसात भिजायला आणि आलीस की खालूनच आवाज देशील, ए राजा, ए भिजायला. मला आवडायचे ते. त्या टपरीवर आता तोडली ती. जाऊन चहा पीत बसायचो. एकटा जायचो. तू नसशील तरी 2 चहा सांगायचो. तू काही यायची नाहीस. थोड्या वेळाने तो थंड झाले चहा मीच प्यायचो. रंगपंचमीला कशी धावत यायचीस खोलीत रंग लावायला, आठवतेस? नीलमने होकारार्थी मान हलवली.